रामकृष्ण हरी माऊली। टाळ मृदुंगाच्या गजरात, ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषात अशा भक्तिमय वातावरणात वेगाने धावणारे अश्व, अशा नयनरम्य वातावरणात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील अश्वांचे पहिले गोल रिंगण बेलवाडी तालुका इंदापूर येथे उत्साहात पार पडले। याची देही याची डोळा असा हा नयनरम्य रिंगण सोहळा वैष्णवांसह भाविकांनी अनुभवला। सणसर मुक्कामानंतर संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बेलवाडीच्या दिशेने मार्गस्थ झाला। जाचक वस्ती ग्रामपंचायतच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी या पालखी सोहळ्याचे स्वागत केले। त्यानंतर बेलवाडीमध्ये पालखी सोहळा दाखल होताच मोठ्या उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले। 8:30 वाजता ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषात सुरुवातीला नगारखाना, नंतर सर्व दिंडे आणि पालखी सोहळा रिंगण स्थळामध्ये दाखल झाला। पालखी रिंगणामध्ये येत असताना मानवी मनोरा करून पालखीला सलामी देण्यात आली। सुरुवातीला मेंढ्यांचे रिंगण पार पडले। भगव्या पताका घेतलेल्या वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात धावत फेऱ्या पूर्ण केल्या। वाऱ्याच्या वेगाने अश्व धावल्यानंतर वारकऱ्यांनी फुगडी, जिम्मा असे वारकरी संप्रदायाचे खेळ खेळले। पालखीत पादुकांची आरती होऊन पालखी सोहळा दुपारच्या विसाव्यासाठी बेलवाडी मूळ गावात दाखल झाला। गावकऱ्यांच्या वतीनं वारकऱ्यांना घराघरात अन्नदान करण्यात आले। संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा देव गावापासून निघाल्यानंतर पहिल्यांदाच बेलवाडी गावात गोल रिंगण पार पडते। त्या प्रथेप्रमाणे पहिला मान यंदाही संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने बहाल केला आणि या प्रकारे आज संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं पहिलं रिंगण जे आहे ते पार पडलं आणि अशाच वारीच्या क्षणाक्षणाच्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत देत राहणार आहोत। तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा नवराष्ट्राची आषाढी वारी। रामकृष्ण हरी।